सोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय अमोल बापू शिंदे, जिल्हा प्रमुख माननीय अमरदादा पाटील, आमचे शहर प्रमुख सचिनदादा चव्हाण, आमच्या महिला आघाडीच्या शहर प्रमुख जयश्रीताई पवार आणि त्यासोबत युवा सेना असेल, अल्पसंख्याक आघाडी असेल, मागासवर्गीय आघाडी असेल, सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. आज आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्हाला हे जाहीर करायला आनंद होतोय की सोलापूर महानगरपालिका निवडणुकांच्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनं लढण्यासाठी सज्ज झालेली आहे. समस्त शिवसैनिकांच्या मध्ये अत्यंत उत्साहाचं आणि अत्यंत आनंदाचं असं वातावरण आहे. आणि उद्या 15 तारखेपासून म्हणजे उद्या सोमवार आहे, सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांना वंदन करून शिवसेना महानगरपालिकेच्या निवडणुकांच्यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आम्ही उद्यापासून सुरू करत आहोत. उद्या सकाळी 11 वाजल्यापासून ते दररोज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि 18 तारखेपर्यंत फॉर्म सबमिट करण्याची मुदत असणार आहे. हे सगळे जे इच्छुकांचे फॉर्म आहेत ते फॉर्म इथे माननीय अमोल बापू शिंदे यांच्या शिवसेना कार्यालयामध्ये स्वीकारले जाणार आहेत. आणि त्यामुळे आम्हाला नक्कीच विश्वास वाटतोय की ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकांच्या मध्ये संपूर्ण महायुतीमध्ये सुद्धा शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा अत्यंत उत्तम राहिला. माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये तर लाडक्या बहिणींनी इतिहास घडवला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कधी मिळालं नव्हतं एवढी थम्पिंग मेजॉरिटी आली. त्याच पद्धतीनं शिवसेना या सोलापूर महापालिका आणि एकंदर राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा अत्यंत घवघवीत यश एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळवेल असा आम्हाला विश्वास वाटतो. संदर्भात सध्या काय चर्चा सुरू आहे राज्यस्तरावर? राज्यस्तरावरती आमच्या 3ही प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका या प्रमुख महानगरपालिकांच्या मध्ये तर महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत. इतरही ठिकाणी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक समिती नेमून चर्चा केली जाणार आहे आणि आम्हीही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ अशा पद्धतीची आमची अत्यंत सकारात्मक भावना आहे. मॅडम, तुम्हाला पक्षाची जर विचारणा झाली की तुम्ही आपण इथं स्वतंत्र लढू शकतो का शहरामध्ये आपण स्वतंत्र लढू शकतो का? म्हणजे तुम्ही म्हणते की प्रत्येक जिल्हा शहरामध्ये विविध ठिकाणी वेगळ्या वेगळ्या युती होईल म्हणाली हे तुम्ही म्हणले जाता की सोलापूर शहरामध्ये आम्ही स्वतंत्र लढू शकतो असं पक्षाला तुम्ही कळवणार आहेत का? मी तुम्हाला एक या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय की शिवसेना हा कधीही निवडणुकांच्या साठी अलर्ट होणारा पक्ष नाहीये. 20% फक्त राजकारण आणि 80% समाजकारण हा शिवसेनेचा मंत्र आहे आणि तोच विचार ठेवून आम्ही सगळेजण काम करतोय. त्यामुळे केवळ महापालिकाच्या निवडणुकांच्यासाठीच नाहीये तर सतत शिवसैनिक हे लढाईसाठी सज्जच असतात. आणि जर प्रसंग जर आलाच तर अत्यंत पूर्ण तयारीनं सोलापूर महानगरपालिकेच्याही प्रत्येक जागेवरती अत्यंत ताकदीने आम्ही उभे राहू. पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जे सांगितलेलं आहे की महायुतीला प्राधान्य राहील त्या पद्धतीनं आम्ही त्या पद्धतीचा विचार चालू की महायुतीमधून एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं आहे की महायुतीमधून आम्ही निवडणूक लढणार. आपण म्हणतो की आता आम्ही अजिबात त्या पद्धतीनं म्हणत नाही. प्रश्न त्या पद्धतीचा विचारला गेला. समोरून प्रश्न पत्रकार बांधवांनी आम्हाला असा विचारला की आपण पक्षाला कळवणार आहात का की जर प्रसंग पडला तर म्हणजे तयारी करताना आपण युद्धाची तयारी ही पूर्णपणे लढायचीच कधीही करत असतो. नेमकी स्ट्रॅटेजी कशी असणार की जसं समजा महायुती होणार का सोबळ होणार? कारण ऑलरेडी कधी कधी असं होतं की जिल्हा प्रमुख म्हणतात किंवा बाकीचे नेते म्हणतात की आम्ही सोबळावर निवडणूक लढू, आम्ही सक्षम आहोत. तर त्या संदर्भात आमचे जिल्हा प्रमुखच बोलतील. सर्व पत्रकार बांधवांचं पहिल्यांदा स्वागत करतो. आज जी पत्रकार परिषद घेतली आहे ती उद्यापासून शिवसेना इच्छुक उमेदवारांचे फॉर्म इथं उपलब्ध असणार आहेत आणि भरून घेतले जाणार आहेत. आणि जे सोलापूर शहरातल्या 102 उमेदवार आहेत त्या सगळ्यांचे फॉर्म आपण भरून घेणार आहेत. आम्ही थोडीच महायुती म्हणून आज नाही तर पूर्ण तयारी तर पूर्ण करतोय पण आमचा आग्रह युती म्हणून लढण्याचा आहे असं म्हणतोय. याचं कारण असं आहे कारण लोकसभेमध्ये शिवसैनिक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं
इमानदारीनं काम आम्ही लोकसभेत केलेलं आहे. विधानसभेत आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे विधानसभेचे उमेदवार होते त्यांचं काम केलेलं आहे. आम्ही 2 वेळेस काम करत असताना त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की आपण एकत्रित येऊन काम करू. त्यावेळेस आम्हाला 25 जागांसाठी त्यांनी शब्द दिलाय आणि मला असं वाटतं की देवेंद्रजी त्यांच्या पाठीमागे आहेत. त्यांचा विचार घेऊन ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लढत असल्यामुळं देवेंद्रजींच्या विचारांनी ते शब्द फिरवणार नाही. शब्दाला ते पाळतील आणि नक्की आम्ही एकत्रित लढू असा आम्हाला विश्वास आहे. याच्यामध्ये लोकसभेनंतर जी काही म्हणजे सन्मानाची बाब झाली किंवा सन्मानाची गोष्ट झाली त्याच्यामध्ये विधानसभेची निवडणुकीला मात्र प्रचंड मानसिक त्रास झाला. तोच सन्मान पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी शिवसैनिक असाच प्रयत्न करत राहणार का? मी तुम्हाला तेच सांगितलं की त्यावेळेस लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची जागा होती. आम्ही काम केलं तेव्हा आणि लोकसभेला ज्या पद्धतीनं तुम्ही प्रामाणिकपणे काम केलात आता होईल ना. विधानसभेला प्रामाणिकपणे काम केल्याची पावती मिळावी तो सन्मान मिळावा याच्यासाठीचे प्रयत्न केले पण तुम्हाला मिळाला नाही. विधानसभेच्या वेळेसच आम्हाला पालिकेमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली नाही तरची भूमिका काय? लोकसभेमध्ये आम्ही कुठंच जागेच्या संदर्भात चर्चा आली नव्हती. विधानसभेच्या वेळेसच चर्चा आली की आपल्याला जागा मिळाव्यात ह्यासाठी आम्ही आग्रही होतो. त्यावेळेस वरिष्ठांनी सांगितलं की इथं 3 जागा भारतीय जनता पार्टी लढणार आहे आणि आम्ही ते ठीक आहे मोठ्या मनाने ते मान्य केलं. त्यांचा प्रचार केला. तुम्हाला सगळ्याला माहित आहे की त्यांच्या यशामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचा चेहरा आणि शिवसैनिकांची मदत या जोरावरतीच भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं यश झालेलं आहे. हे तेही नाकारत नाहीत आणि आपला शिवसैनिक सुद्धा त्यासाठी पळालेला आहे. पण आता असं होतं की त्याच वेळेस आम्हाला शब्द दिला होता 25 जागा देण्याचा, तर ते आम्हाला पाळतील असा विश्वास आहे ना. जेव्हा ते सांगतील विश्वास नाही आम्ही करू शकत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विषय. आज त्या गोष्टींचा विषयच नाही. तेव्हा स्थानिक पातळीवर आपण सक्षमतेने निर्णय घ्या. आज आम्हाला असं सांगितलं गेलेलं आहे की आता तुमची कमिटी करा आणि आपल्या कमिटीमध्ये आपले जे काही बेस्ट 25 असतील ज्या भारतीय जनता पार्टीवर आम्हाला युतीत 25 जागा देण्याचा जो शब्द आहे त्याच्यासाठी शिवसेना पक्षाचे बेस्ट 25 उमेदवार कोण आहेत ती छाननी करण्याचा पहिला प्रामुख्याने विषय आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या 100च्या 100 जागेवर आम्ही तयारी तर करून ठेवतोय. बेस्ट 25